नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज एक भन्नाट पदार्थ सांगणार आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा हा पदार्थ. तर चला मग त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून आणि मस्त त्याला त्याचे सालटे काढून घ्यायचे. एक छोटा आणि एक मोठा घेतला आहे. खूप होतो त्याचावाला ठेसा. तर आपण करणार आहोत बटाट्याचा ठेसा. तर तुम्ही टमाट्याचा खाल्ला, कांद्याचा खाल्ला, भरपूर असे प्रकारचे ठेसे खाल्ले असतील, परंतु हा ठेसा तुम्ही नक्की करून बघा बटाटे तर काय आत्ता सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात. तर तुम्ही हा बटाट्याचा ठेसा नक्की करून बघा आणि खूप छान लागतो. तर मी इथे बटाट्याचे सालटे काढून घेतले आहे आणि छान असे कापून घ्यायचे. त्याच्यानंतर छोटे छोटे खापं करायचे त्याच्यावाल्या. आणि खूप दिवसापासून चालू होतं हा पदार्थ करू, परंतु आज केलाच मी आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर केली आहे मी. तर असे कापून घेतले मी छान असे आणि छोटे छोटे खापा करायचे त्याच्यावाल्या मस्त अशा आणि मस्त असे धुवून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्याला याला आणि टिफिनला रोज टेन्शन असतं काय द्यावं किंवा मग जेवताना काहीतरी पाहिजे, तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा. त्याच्यासाठी मी खापा करून घेतल्या छोट्या छोट्या छान बटाट्याच्या आणि तेल टाकलं 1-2 चमचे आणि छान असं कच्चंच टाकायचं त्याच्यामध्ये कढईमध्ये बटाटे आणि छान असे कमी गॅसवर होऊ द्यायचे. छान असे शॅडो फ्राय सारखे छान असे 5-10 मिनिटातच होतात ते. तर होऊ द्यायचे. तर त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकतात आपले बटाटे इथं रेडी आहेत. बघा तुम्ही कलर चेंज झाला बटाट्याचा आणि थोडे थोडे चिटकायला लागले आहेत, म्हणजे आपले बटाटे रेडी आहेत. तर चला मग त्यानंतर मग मी ते बटाटे काढून घेतले आणि पुढं ठेचा करायला थोडी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतले आहे. आणि मी एक कांदा घेतला आहे, बारीक कापून घ्यायचा कांदा, कारण की मी बटाटे 1-1.5च्या आकारालाच बटाटा आहे माझं. तुम्ही जितके बटाटे आहे तितके थोडा कांदा वाढू शकतात. तर मी कांदा इथे बारीक असा कापून घेतला. छान लागतो कांदा असं ठेशामध्ये टाकायला वरून. तर चला त्यानंतर मग आपण शेंगदाणे घेतले होते. मी ते शेंगदाणे भाजून घेतले त्या बटाट्याच्याच कढईमध्ये. शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतले. तर तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर मग शेंगदाणे असे मस्त भाजायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात मग शेंगदाणे झाले झाले आहेत रेडी. आणि त्यानंतर मग तव्यावर मी हिरवी मिरची, लसूण छान असं खरपूस भाजून घ्यायचं. छान थोडं तेल टाकायचं त्याच्यावर आणि छान असं होऊ द्यायचं. मस्त ठेसा लागतो मग असा. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे. जिऱ्याने पण छान टेस्ट येते ठेसाला. तर तुम्ही जिरं नक्की वापरा. तर मस्त लागतं मस्त असं खरपूस भाजायचं. खरपूस भाजल्याशिवाय ठेच्याला चवच येत नाही कोणत्या का होईना. तर छान भाजायचं असं खरपूस. त्यानंतर आपल्या इथं रेडी आहे. खलबत्त्यात टाकून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि जी चिरलेली कोथिंबीर होती ती टाकायची आणि मस्त असं ठेसून घ्यायचं बारीक. त्यानंतर आपण जे शेंगदाणे होते ठेवलेले ते पण टाकायचे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही ठेसा करा. खूप छान लागते ही भाजी, हा ठेसा. अशा प्रकारे तुम्ही ठेसा करा. त्यानंतर मी शेंगदाणे टाकले आणि चांगले आबडधोबड चांगले कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. आणि त्यानंतर मग आपण जे बटाटे ठेवले होते शॅडो फ्राय करून ते पण मी टाकून घेतले त्याच्यामध्ये. खलबत्त्यातच टाकून घ्यायचं आणि चांगलं असं जाडं मोठं ठेसायचं. जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडं मोठंच ठेवायचं. तर बघू शकता तुम्ही मी टाकून घेतले आहे बटाटे आणि ठेचले चांगले त्याला. खूप छान लागतो हा ठेसा. तुम्ही नक्की करून बघा असा ठेसा. काहीतरी वेगळं तोंडाला चव. कधी भाजीला काय नसतं किंवा मग भाजी असती थोडीच असती, तर हा पदार्थ करा थोडासा. काही भाजी असं होतं मग जेवण्यापुरतं. तर चला मग बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेतलं त्याला आणि मस्त तो कापलेला आपला कांदा होता तो टाकला त्याच्यावर आणि मस्त असं खालीवर करून घ्यायचं छान असं. त्यानंतर मी कढई ठेवली गरम करायला. थोडं 2 पळ्या तेल टाकलं त्याच्यात. थोडं मोहरी टाकली. तडतडली की मोहरी छान आणि थोडं लाल तिखट टाकायचं. अशी फोडणी दिली ना, असा तडका दिला ना तुम्ही, वरून द्यायचा असा तडका त्याच्यावर. आणि बापरे इतकं सुंदर लागतो हा ठेसा. मी कालच केला होता. खूप छान लागतो. असं वाटतंय पुन्हा करावा असं वाटतं. तर तुम्ही पण नक्की करून बघा हा ठेसा आणि मग सांगा मग कमेंटमध्ये कसा झाला काय झाला नाही. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटू उद्या. हा ठेचा तुम्ही चपातीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतो. किंवा मग वरण भात केलं त्याच्यासोबत तोंडी लावायला काय नसतं तर तुम्ही असा ठेसा नक्की करा. बटाट्याची चटणी तर हमेशाच करतो आपण, पण हा ठेसा तुम्ही नक्की करा. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई दादा कोणी बघत असतील तर माझं चॅनल नवीन आहे तर प्लीज सपोर्ट करा. चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. बघा किती छान दिसतो आहे. नक्की करा तुम्ही हा ठेसा. चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. बाय बाय.